काटेरी फणसात दडलेत गोड गरे. गावावरून फणस आणलाय आम्ही आणि आता त्याला कापायला घेतोय. इकडे सुरी घेतली आहे. गावी कोयती वगैरे असते, इथे कोयती नाही. आणि याला आधी सगळ्यात आधी आहे ना सुरीला तेल लावून घ्यायचं आहे. सुरी मोठी आहे त्यामुळे याच्याने कटिंग होईल आणि हाताला पण मस्तपैकी तेल लावायचं जेणेकरून याचा चीक नाही लागणार. आणि फणस आहे ना बघूया आधी. कापतोय. गावी कसं कोयतीचा उपयोग होतो आणि कोयतीत एक घाव दोन तुकडे होतात. आणि इकडं सुरीने काम झालेलं आहे आपलं. आणि इकडे बघा, आणि याच्यातून निघाला चीक. चीक दिसतोय ना तो कागदाने असं काढून घ्यायचं म्हणजे गऱ्यांना लागणार नाही. हे बघा, तर फणस तोडून जवळजवळ 3-4 दिवस जास्त झालेत तरी पण त्याला एवढा चीक आहे. या ज्या पावाने आहे ना ते गरे धरून ठेवलेले असतात, त्याला कट केले की गरे अलगद सुटतात. बघा, अजून हा याच्यात त्याला असं पूर्ण काढून घ्यायचं. तर गरे कसे सुटतात ते दाखवतो तुम्हाला. अजून आहे थोडं. हे जेवढं काढता येईल ना तेवढं काढायचं. बरं बघा, हे बघा, हे बघा, गरे असे सुटतात वेगवेगळे. आता इथे जिथे राहिलं आहे ना तिथून बघा कट नाही होत आहे, गरे वेगळे नाही होत आहे. मग परत एकदा काढून घ्यायचं आपण याला. पटापट आहेत ना सगळे गरे काढून घेतो. बरोबर 9ला बसलो होतो फणस कापायला आणि आता वाजले 10. तर 10 वाजता जो फणस होता ना त्यातून 1 तासात आम्ही किती गरे काढलेत म्हणजे सगळे काढून दिले. ते बघा, हा एक भांडं भरलं आहे आणि हा एक भांडं भरलं आहे. एवढे गरे निघालेत त्या फणसातून आणि कचरा बघा किती निघाला आहे. इकडे बघा, ही साफसुरी बघा कशी झाली. हे सगळे चीक आहे, आता याला तेल लावून काढायला लागेल. सगळं चिपचिपीत झाले ना, सगळं स्वच्छ करायला लागेल. धन्यवाद.